लग्नाच्या अवघ्या 2 दिवस आधी मला हे नको असलेलं सरप्राईज मिळालं. काय ते पुढे सांगतेच, पण त्याआधी हाय, मी तनय आणि वेलकम टू द 8th एपिसोड ऑफ लग्नानंतरचं थ्रिल. एंगेजमेंट झाली, गोडधोड भांडणं झाली, प्री वेडिंग झालं आणि वेळ होती मेहंदीची. तसं आमच्या घरातल्या मुलीचं पहिलंच लग्न होतं, त्याच्यामुळे आम्ही सगळे नाचायला खूप तयार होतो. पण सरप्राईजच्या नावाखाली माझ्या दादाकडून 4 वेळेस फोन स्वतःला करून घेऊन तो माझ्या मेहंदीत येऊन टपकला. ही थॉट की तो मला सरप्राईज देतोय, बट मी शॉक आणि नाराज दोघेही झाले होते. कारण निखिल अचानक मेहंदीत आल्यानंतर माझी मामी, मावशी, आत्या, काकू आणि आई जावई घरात आलाय म्हणून नाचू शकणार नव्हते. आता निखिलकडून माझ्या घरच्यांना तसे काही रिस्ट्रिक्शन नव्हते, बट ही रीत चालत आली ना, जावयापुढे काय करायचं म्हणून त्या सगळ्या कोपऱ्यात बसून होत्या आणि त्यांना एन्जॉय करता येत नाही म्हणून माझी चिडचिड चालू होती. आणि या सगळ्यावरून मुली किती कॉम्प्लिकेटेड असतात याचं पहिलं आणि जिवंत उदाहरण निखिलला त्याच दिवशी मिळालं होतं. असो, मेहंदी झाली, थोडाफार डान्स केला, खूप सारे फोटोज काढले. पहिलं फंक्शन संपलं होतं. उद्या होती हळद आणि मी बिना मेकअपची माझ्या हळदीला का होती हे उद्या सांगते.